नमस्कार मित्रांनो, मी सध्या आहे मणिपूरमधील लोकतक लेकमध्ये. मागच्या भागांमध्ये आपण लोकतक लेक आणि इथलं सुंदर राष्ट्रीय उद्यान एक्सप्लोर केलं. आज माझा मणिपूरमधला शेवटचा दिवस आहे, त्यामुळे इथून निघण्याआधी मला तुम्हाला या प्रवासातील सर्वात खास अनुभवाबद्दल सांगायचं आहे. एका स्थानिक कुटुंबासोबत त्यांच्या घरी राहण्याचा अनुभव. दिवसभरच्या उनाडक्या करून मी परत होमस्टेवर आलो आणि माझी वाट पाहत होता गरमागरम घरगुती जेवणाचा सुगंध. तर मग आता मस्तपैकी एक्सप्लोअर करून आलेलो आहोत आम्ही नॅशनल पार्क. अँड दीदीने इथे आमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलं आहे. तर मग आज आहे जेवायला डाळ, भाजी. दीदी इसको क्या बोलते हैं? स्क्वॉश. प्लेन बॉयल, उसको मणिपुरी में आमच्या होस्टने प्रेमाने बनवलेलं जेवण खरोखरच घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही घरचीच आठवण करून देणार होतं. अच्छा, सब्जी भी है क्या? हो, सब्जी भी आहे. कोबीची भाजी, कोबी आणि बटाटा आहे. माय गॉड भाई, मी काय सांगू. 15-20 दिवसानंतर कोबी 15-20 दिवसानंतर कोबी आणि बटाटा खाणार आहे आम्ही. काय बोलतो? हम लोग मैते का वो स्पेशल ट्रेडिशनल है, स्पाइसी है, थोड़ा तीखा. चलेगा, हाँ चलेगा. तो टेस्ट करना, मतलब मणिपुर में आवा तो ये ऐसा हमारा कम्युनिटी ऐसे खाते, ऐसा खाते, वो आपको रिकॉर्ड करना चाहिए ना, इसलिए आया तो चलेगा, चलेगा. थोड़ा सा बना दो. बेम्बू सूट वगैरह खाते हैं आप लोग. आप जो दोगे वो सब हम खाएंगे. लोग उसको बैम्बू चिकन, बैम्बू बेम्बू चिकन, जो होता है ना उसके अंदर डाल के जो मसाले में वो तो हम बनाना नहीं आते. अच्छा, वो बनाना प्लान है ना, हाँ. उसमें भी बना सकते ओके. हैं, बेम्बू सूट में भी बना सकते हैं. डिफरेंट चलेगा. ऐसा करते हैं रात को लोकताक से सब्जी, बहुत इतना सब्जी मिलता है लोकताक से, उसको बनाती हूँ. ठीक है, ओके, चलेगा. ठीक है. टेस्ट करना चाहिए ना. जी जी, बिल्कुल बिल्कुल. देखिए, खा लो कुछ नहीं होगा. एप्पल हो गया, नहीं खाते हम, मतलब हम अच्छा. खाते हैं मगर फेवर वगैरह होता है तो हम टोटल फ्रूट बंद कर देते. बंद करते हैं. ओके. हमारे यहाँ हमारा पे फ्रूट्स. ट्रेडिशनल बिलीफ है ये. गलत है या सही मुझे मालूम नहीं, मगर ट्रेडिशनली हम बिलीव करते हैं. राईट राईट राईट. तर मग मस्तपैकी 3 तासाची झोप काढून झाल्यानंतर मी आत्ता इथे एका छोट्या हिल पॉईंट व्ह्यूला जातो आहे. हिलॉक पॉईंट असं काहीतरी आहे इकडे लोकतक लेकला. तिकडे मला हा 11 वर्षाचा मुलगा घेऊन चालला आहे. आपका नाम क्या है? अंगम्बा. व्हॉट? अंगम्बा. दे कांट हिअर यू. अंगम्बा. अंगम्बा. हाँ. अंगम्बा. अंगम्बा नाव आहे बाई याचं. तो मला घेऊन चालला आहे हिल पॉईंट व्ह्यूला. माझा आजचा गाईड आहे हा. आणि वरती हिल पॉईंटवर जायला आम्ही चिप्स घेतलेले आहेत खायला टाईमपास. बाई फुल तयारीमध्ये चाललो आहे. तर मग वरती जाऊन मस्त सनसेट एन्जॉय करू. आता सुद्धा भारी सनसेट होतोच आहे. स्काय एकदम इथे क्लिअर आहे. पण वरती जाऊन अजून जास्ती चांगला दिसेल. संध्याकाळी परत घरी आल्यानंतर आणखी एक खास अनुभव माझी वाट पाहत होता. इथली प्रसिद्ध स्थानिक मासळी पारंपरिक पद्धतीने कशी शिजवली जाते हे जवळून पाहायला मिळालं. थँक्यू. रात्रीचं जेवण झाल्यावर आमच्या होस्टने आम्हाला जवळच सुरू असलेल्या एका स्थानिक कार्यक्रमात घेऊन गेले.
Bad boy. या बॅड बॉय यू आर My name is Bad boy. बॅड बॉय नाईस टू मीट यू. Good luck. पुढच्या सकाळी अजून एक अनोखा अनुभव मिळाला. इथल्या पारंपरिक पद्धतीने होणारी पूजा जवळून पाहण्याची संधी मिळाली. स्थानिक श्रद्धा, परंपरा आणि त्यामागची संस्कृती अनुभवताना मणिपूरला आणखी एका वेगळ्या नजरेतून पाहता आलं. तर गाईज 2 सुंदर रात्र आपण लोतक लेकजवळ या बुद्धा होमस्टेमध्ये घालवली आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. मजा आली. इकडचे होमस्टेचे जे ओनर आहेत, हजबंड आणि वाईफ आहेत, ते खूप काइंड आणि चांगली लोकं होती आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला हेल्प केली. त्या काकांनी तर मला प्रत्येक एकूण एक गोष्ट मिस नको व्हावी म्हणून मला प्रॉपर डे टू डे वेळेवरती सांगितलं की ह्या वेळेला इथे जा, ह्या वेळेला इथे जा. जिथे तिथे पॉसिबल होतं त्यांनी तिथे मला स्कूटीवरून ड्रॉपसुद्धा केलं आणि परत पिकसुद्धा केलं. त्यामुळे खूपच स्वस्तात झालं माझं इथे. तर 1300 रुपयांमध्ये मला लोतक लेकजवळ ह्या होमस्टेमध्ये स्टे मिळाला, विच वॉज वर्थ इट. कारण की एक मला इथे लोकल सपोर्टसुद्धा मिळाला, होमली फूडसुद्धा खायला मिळालं आणि मला काही टेन्शन नव्हतं की मी घरापासून एवढ्या लांब एका वेगळ्या स्टेटमध्ये मणिपूरमध्ये एवढ्या लांब इम्फालमध्ये लोतक लेकजवळ कुठेतरी राहतो आहे, अनोळखी लोकांमध्ये, अनोळखी गावात. पण मला असं अजिबात वाटलं नाही की मला अजिबात काही असं टेन्शन आलं नाही. मी पूर्ण वेळ सेफ फील करत होतो. तर मग तुम्हीसुद्धा लोतक लेकजवळ यायचा विचार करत असाल तर मग माझं सजेशन असेल की तुम्ही ह्या होमस्टेमध्ये राहा आणि इथे 2 रात्र टाईम स्पेंड करून पूर्ण एन्जॉय करा, एक्सप्लोर करा मणिपूर आणि लोतक लेक. अँड बस याचसोबत हा एपिसोड आपण इथेच संपवत आहोत. आपण भेटूया पुढच्या भागात. पुढे मी आता जातो आहे, कुठे जातो आहे ते ठरलं नाही अजून. मी आता ऑन द वे ठरवणार. चल भाई, मजा आली तुला भेटून. हा महाराष्ट्रातला आपला संभाजीनगरमधून आलेला सोलो ट्रॅव्हलर माझ्यासारखाच. तर मग मला इथे अचानक मणिपूरमध्ये बुद्ध होमस्टेमध्ये भेटला. मी जेव्हा चेक इन केलं तेव्हा संध्याकाळी झोपून उठलो आणि मग मला दिदी म्हणाली की महाराष्ट्रातला एक गेस्ट आला आहे, कोण आहे माहीत नाही, तुम्ही येऊन भेटा जेवणाच्या वेळेला. तर मग मी खुश झालो भाई, एवढ्या लांब कुठेतरी अचानक एका होमस्टेमध्ये महाराष्ट्रातला मुलगा भेटला. तर मग मस्त 2 रात्र आम्ही ते घालवली. ह्याच्यासोबत मी मस्त एक्सप्लोर केलं, बोटिंग वगैरे केली, तर मजा आली. चल भेटू. कधी मुंबईला आलास तर मेसेज कर. ओके मी पण तुला संभाजीनगरला येऊन करतो मेसेज, कॉल करतो. भेटू. बाय 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 बाय. आणि आता हे काका आम्हाला घेऊन चाललेत इम्फालला नाही, आपलं तोबुलला आणि मोयरॉंगला. तर मग तिथून आपल्याला इम्फालला पुढे जायचं आहे. तर मग काका मला घेऊन चाललेत. तर मग चला जाऊया.